हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर आज आता सकाळी ना मी सकाळी उठल्या ना आधी सगळ्यात आधी माझ्या छोट्या गार्डनमध्ये जाते आणि अगदी मूड फ्रेश होतो, मूड फ्रेश करते आणि मस्त अशी दिवसाची सुरुवात करते. आता आज सकाळी काय केलं, सगळ्यात आधी ना 2 दिवस झाले पाणी नव्हतं. आता पाऊस चालू आहे म्हणून झाडांना पाणी देणं कमीच आहे, तर इतकं पाण्याची गरज नाही आहे. तर सकाळी मस्त छान असं पाणी दिलं आणि थोडंच पाणी लागतं झाडांना, तर पाणी वगैरे दिलं. नंतर मी फ्रेश झाले आणि डायरेक्ट किचनमध्ये आले. तर आता सकाळी काय होते, कृष्णाला सकाळी खूपच भूक लागते. म्हणजे कारण नसताना किंवा भूक नाही लागत, पण असंच काहीतरी भूक लागली मला. मग त्याला छान असे मखाणे भाजून दिले. तर मखाणे असे मस्त तूप, हळद, मीठमध्ये मस्त त्यांना छान असे भाजून दिले. आता ते नको तर मला लगेच पोहे खायचे. म्हणजे कृष्णाचे ना सकाळपासून आमचे फक्त नाटक चालू असतात. तर त्याला मग आता हे नाही आवडलं तर दुसरं काहीतरी पाहिजे. मग त्याला छान पोहे पण बनवून दिले आणि त्यानंतर मग मी जेवण बनवायला सुरुवात केली. आता सकाळी ना सुरुवातीला आहे ना थोडं हळूहळू चालतं माझं आणि नंतर मग मी जेव्हा घड्याळ बघते ना की 9 9:30 वाजले, मग थोडं फास्ट काम चालू होऊन जातं माझं. कारण सुरुवातीला एकदम आरामात हां थोडंसं होतंय करूया असं होतं आणि नंतर इतकी फास्ट कामाला सुरुवात होती. कारण जसं जसं घड्याळ पळायला लागतं ना, मग कधी-कधी खूपच उशीर होतो आणि कधी तर मग सकाळी 8 माझं आवरलंही जातं. कारण असं कंटाळा येतो ना कधी-कधी, नको वाटतं आज थोडं आरामात करूया असं. तर असंच माझं होतं आणि मग जेव्हा घड्याळ बघते तेव्हा त्यानंतर मग माझ्या फास्ट कामाला सुरुवात होते. कारण मग पूर्वच्या पप्पांना कधी लवकर जायचं असतं, तर त्यांचा असं काही फिक्स टाईम नाही आहे. त्यामुळे मग माझंच मग अशी गडबड होते माझी. तर आता त्यांना जेवायला दिलं. कारण सकाळी जेवण म्हणजे नाश्ता, पोहे वगैरे होतात. कधी मग थोडंसं जेवण पण करून जातात. कारण दुपारच्या वेळेला टिफिन घेऊन जायचं पण त्यांचं असं असतं, कधी वेळ मिळाला तर टिफिन खातात, नाहीतर मग आहे तसंच घरी येतो आणि बाहेर थोडंसं मग कुठेतरी काहीतरी खाणं वगैरे होऊन जातं. तर आता चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि घाई असली ना त्या दिवशी मी मोठ्या चपात्या बनवते. मग पटकन होऊन जातात, कारण 2 चपातीची 1 चपाती बनवली की कामही पटकन होऊन जातं. तर अशा छान चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि आज मला आहे ना किचन क्लीन करायचं आहे. आता बरेच दिवस झाले किचन क्लिनिंगचं फक्त बोलतेच आहे. तर मी महिन्यातनं 2 वेळा तरी किचन क्लीन करते आणि असं तर रोजच होत राहतं माझं. वरच्यावर साफसफाई चालूच असते किचनची. पण आता थोडं डीप क्लीन करायचं आहे, कारण बरेच दिवस झाले आणि पावसाळ्यात काय होतं आहे, किचनमध्ये म्हणजे असं थोडंसं जरी काही आपलं जेवणाचं म्हणजे कुठेतरी काहीतरी थोडं राहून गेलं ना, तर लगेच वास वगैरे येतो आणि असं दमट वातावरण असल्यामुळे ना, लगेच किचन असं थोडंसं म्हणजे वास यायला सुरुवात होते किंवा किचनमध्ये भांडे वगैरे पण असे तेलकट लागायला लागतात आणि थोडी साफसफाई जर झाली ना, तर माझून पुढचे 2-3 महिने मस्त जातात. 2-3 नाही म्हणता येणार, मला फक्त 2च महिने, कारण मला 2 महिन्यानंतर लगेच किचनमध्ये कसं तरी व्हायला लागतं आणि असं वाटतं आता ही कधी पूर्ण क्लीन करेल आणि कधी नाही असं होतं. आता त्यांचा टिफिन वगैरे दिला, कारण जेवण वगैरे सगळं आवरलं तर मला हे पुढचं काम करता येईल. कारण किचन क्लीन करायचं म्हटलं तर पूर्ण अर्धा दिवस तरी जाणार आहे माझा. आता कृष्णाचं सकाळी मखाणे झाले, पोहे झाले आणि आता आमच्या कृष्णाचं वेगळं चालू आहे. त्याला चिप्स हवेत. आता तो चिप्स कसे म्हणतो, जे बटाट्याचे वेफर्स असतात ना, त्याला चिप्स बोलतो. कारण बाहेरचे चिप्स खातो, कधीतरी मी आणते, पण असं काही रोज नाही होत. मग मी त्याला आपले घरचे बटाट्याचे वेफर्स आहे ना, तेच त्याला तळून देते. थोडंसं तिखट, मीठ वगैरे असं मस्त मिक्स करून देते आणि त्याला आवडतातही ते. तर छान असं आम्ही दोघं मायलेकींनी मस्त जेवण करून घेतलं. आणि तो आता जोपर्यंत तो टी व्ही वगैरे बघतो आणि त्याला काहीतरी असं हातात खाऊ दिलेला की तो त्याचं म्हणजे मला त्रास द्यायला येत नाही तो. आता त्यानंतर मी ना किचनचं पुन्हा आता सामान वगैरे काढलं आणि हे डबे आता बरेच इतके तेलकट झाले होते. आता माझ्याकडे चिमणी नाही आहे, तर थोडेफार म्हणजे तेलाचे आपण फोडणी वगैरे घालतो ना, तर माझी फोडणी वगैरे घालते तर तेव्हा तेलाचे असे म्हणजे डाग वगैरे पडतातच. आता मी हे ना पूर्ण एक कप्पा पूर्ण क्लीन करून घेते
आणि मला आहे ना असं पूर्ण म्हणजे पुसून वगैरे ओल्या कपड्याने पुसलं तरच मला पूर्ण किचन क्लीन झाल्यासारखं वाटतं. मी कधी-कधी ना घासून पण टाकते त्याला, म्हणजे थोडं साबणाने, कारण जास्तच तेलकट झालेलं असलं की मग ते असं निघत नाही. तर छान असं म्हणजे पूर्णच क्लीन करून घेतलं. आणि एक-एक कप्पा आता आहेत तसेच म्हणजे आतमध्ये काही माझे यूज एवढं वापरण्याचं सामान नाही आहे. जितकं आहे ते मी वरतीच ठेवते, म्हणून हे काही जास्त म्हणजे असं ओपन करायचं काम येत नाही. मग आतले भांडे एवढे तर काही खराब नाही आहे, पण हे वरचे जे आहेत ना, म्हणजे जेव्हा फोडणी वगैरे घालते आणि आता हे पावसाळ्याचे पण दिवस आहे, असं दमटपणा आहे वातावरणात, तर त्याच्यामुळे थोडी अशी जाळे वगैरे, बुरशी अशी आलेलीच असते. तर असं पूर्ण क्लीन करून घेतलं आणि आता आहेत हे सगळे डब्बे. आता डीमार्टवरून बाजार आणला आहे मी, तर 2 आठवडे झाले, पण आता म्हटलं हे सगळे डब्बे घासल्याशिवाय मी काही त्याच्यात भरणार नाही. तर असं भरलं तर मग ते मनात असं वाटतं, हां, डब्बा ते दिसायला पण चांगलं वाटत नाही. त्यामुळे ना पूर्ण असं मी घासूनच घेते आणि सगळे जेवढे काही रिकामे होते झालेले डबे सगळे काढले. त्याच्यात थोडं-थोडं सामान होतं तो पण काढून घेतला आणि सगळे असे छान डबे घासून घेतले. आता घासणं तर झालं, पण आता बाहेर इतका बारीक पाऊस चालू आहे. ऊन तर नाहीच आहे. कधी ऊन येतं, कधी पाऊस येतो. पावसाचं पण काही खरं नाही आहे. तर आता हे वाळत ठेवेल, पण आता वाळले तर आज रात्री भरते. म्हणजे संध्याकाळी भरणं होईल. नाही वाळले तर पुन्हा याला रात्रभर फॅनखाली ठेवलं, तर मग छान मस्त वाळून जातील ते. आता बघा ना, किचन क्लीन करायचं कारण कसं असतं, आपण दिवसाची सुरुवात इथूनच करतो आणि अनेक सुंदर आठवणी इथेच आपल्या तयार होतात. आणि रोज आपण किचन साफ करतो, म्हणजे गॅस पुसतो, ओटा चमकतो, भांडी पण लावून ठेवतो. कारण आपल्याला माहीत असतं की आपलं स्वच्छ किचनमध्ये काम करायला मन इतकं प्रसन्न होतं. आणि रोजच्या रोज तर आपण म्हणजे प्रत्येक गृहिणी म्हणजे प्रत्येकजण जे किचनमध्ये काम करतो तो वरच्या वर तर हात मारत असतो. म्हणजे जे भांडं दिसलं किंवा जिथं जाळं वगैरे आलं ते साफ करत असतो. पण असं डीप क्लीनिंग केलं ना तर 2-3 दिवस आपल्याला किचनमध्ये इतकं छान वाटतं ना, असं वाटतं वेगळ्याच किचनमध्ये आलो आहे. हे किचन तर आपलं नाहीच आहे. कारण 2-3 दिवस इतकं फ्रेश आणि इतकं छान वाटतं ना, तर त्यामुळे किचन हे क्लीन करायलाच हवं. आणि आता हे तुम्ही जे बघताय ना, हे मी Meeshoवरून मागवलं होतं. मग पण किचन क्लीन केल्याशिवाय म्हटलं हे काय आपण लावायचं नाही. पण खूप छान आहे, त्याची डिझाईन मला खूप आवडली आणि किचनमध्ये म्हटलं चला असं काहीतरी आपण एक वेगळं डेकोरेशन करूया आणि अजून छान येईल. आणि बाकीचे जे काही राहिले होते, आता मसाला वगैरे आहे, चटणी आहे. तर हे डब्बे आता पावसाचे दिवस आहे त्यामुळे मी ना ते काही धुतले नाही, कारण ते वाळणार नाही आणि ओल्या-ओल्या डब्यात असं काही भरलं ना, मग ते जास्त खराब होण्याची शक्यता असते. आणि पावसाळ्याचे ते दिवस तुम्हाला माहीतच आहे, की जास्त ओले डब्बे पण आपण म्हणजे मसाला, चटणी वगैरे जे काही असतात ना, ते भरू शकत नाही. तर ते डबे तर मी आता म्हणजे उन्हाळ्यात ते घासलेच होते आणि ते आता जेव्हा ऊन वगैरे येईल ना, तेव्हा ते 2-3 जे डबे राहिले ते मी घासून टाकणार. छान असं मस्त सगळं आवरलं गेलं. काही जे पुसायचे होते ते पण डबे पुसून घेतले. काचेचे होते तर ते बाकीचे घासले, बाकीचे पुसून घेतले आणि पूर्ण असं किचन क्लीन केलं. आणि आता शेवटचं काम असतं, की आपलं शेवटचं काम म्हणजे झाडू मारणं आणि घर पुसून घेतलं. तेव्हाच आपलं काम पूर्ण झाल्यासारखं असं वाटतं. तर चला, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.